सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सव वर्ष तिसरे, ज्यामध्ये 21 संत महात्म्यांच्या पादुकांचं दर्शन घेण्याचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळतो आहे। आणि याच मांदिळीमध्ये पुन्हा एकदा एक खास व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहे। चला आपण त्यांच्याशी बोलूयात, त्यांचे अनुभव जाणून घेऊयात। मॅम नमस्कार। नमस्कार, मी अभिनेत्री नम्रता गायकवाड। खरं तर आज वरळी येथे आले आहे। आपल्या महाराष्ट्राला संत महात्मे यांची परंपरा लाभलेली, वारसा लाभलेली अशी ही आपली पावनभूमी आणि अशा या पावनभूमीमध्ये स्पेशली मुंबईमध्ये 21 संतांचे पादुका दर्शन मला करण्याची संधी मिळाली आहे। त्याचे मी सकाळचे विशेष कौतुक आणि आभार मानेन। ते यासाठी की आता मी दर्शन घेऊन बाहेर येते, खूप समाधानकारक, खूप प्रसन्न असं वातावरण आहे। मी माझ्या माऊलीसोबत, आईसोबत इथे आलेले आहे। एक आवर्जून गोष्ट इथे मला नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे अशी की संत नामदेव महाराजांचे पादुका पंजाबहून इथे आणण्यात आलेले आहेत। आणि मी मागच्या महिन्यातच चित्रपटाचं शूटिंग करत होते साताऱ्याला। तेव्हा मी सज्जनगडला गेले होते, तेव्हा श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन मला तिथे झालं होतं। पण तो गड चढून जावं लागलं होतं आणि ते तर एक विशेष काय बोलतो आपण, दर्शनाचा भाग असतोच। पण मुंबईसारख्या ठिकाणी वरळी येथे सर्व महाराजांचे, संत महात्म्यांच्या पादुकांचं दर्शन आपल्याला करायला मिळणार आहे। तर मला तुम्हा सगळ्यांना अशी विनंती आहे, जो आत्मिक शांतीचा अनुभव मला इथे येऊन मिळाला आहे, तर अशी आध्यात्मिक पर्वणीचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा। थँक्यू।